श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. आपण सारेच जण पराधीन आहोत. आपल्या हातात काही नाही. चांगलं वागणंही आपल्या हातात नाही आणि वाईट वागणंही आपल्या हातात नाही. ही नियती नावाची जी शक्ती कार्य करत असते, हे प्रारब्ध किंवा हे पूर्वसंचित जे आपण घेऊन जन्माला आलेलो असतो, त्या अनुसार आपल्या आयुष्यामध्ये घटना घडत जातात, गोष्टी घडत जातात. आणि त्यामध्ये दैववशामध्ये दैवजात दुःखे भरता. जर आपल्या नशिबातच दुःख असेल, आपल्या नशिबातच भोग भोगायचे असतील, तर आपली बुद्धीसुद्धा विनाशकाल आल्यामुळे विपरीत होते. असं काहीसं त्या धर्मराजाच्या बाबतीत घडलं. आणि अत्यंत धर्माने वागणारा, अत्यंत सद्गुणी सत्वयुक्त माणूस जुगार खेळायला बसला काय आणि त्या जुगारामध्ये सगळं काही हरला काय. आणि द्रौपदीला गमावल्यानंतर दुर्योधन आणि दुःशासनाला हेच हवं होतं. कारण बऱ्याच दिवसापासून म्हणा किंवा बऱ्याच वर्षापासून म्हणा, त्यांचा द्रौपदीच्या सौंदर्यावर सुद्धा डोळा होताच. नव्हे ती द्रौपदी आपल्याला मिळावी म्हणून स्वयंवर मंडपात देखील ही मंडळी गेलेली होती. परंतु तो विचित्रपण असा लावलेला होता की तो एक फिरता मासा वरती टांगलेला होता आणि खाली एक मोठं घंगाळं ठेवलेलं होतं. आणि त्या घंगाळातल्या पाण्यामध्ये बघायचं आणि त्या प्रतिबिंबामध्ये बघून तो वरती फिरणारा मासा धनुष्यबाणाने उडवायचा. असा हा विचित्रपण लावलेला असल्यामुळे दुर्योधन वगैरे मंडळी प्रयत्न करून करून थकली होती, पण त्यांच्याच्याने काही ते झालं नाही. अर्जुनाने मात्र तो पण जिंकला आणि द्रौपदीशी विवाह करून हे पांडव हस्तिनापुरामध्ये परत आले. परंतु गंमत अशी झाली की द्रौपदीला आपण गमावलं आहे आणि ही सुंदर असणारी राजकन्या आपली पत्नी व्हावी असं सर्वांनाच वाटत होतं. आणि कुठंतरी तिचा उपभोग घ्यावा हेही यांच्या मनामध्ये होतं. आणि आता अनायासे ही संधी चालून आलेली आहे. द्रौपदीला आपण या जुगारामध्ये जिंकून घेतलेलं आहे असं पाहून अत्यंत फिदी हास्य करत दुर्योधनाने दुःशासनाला आज्ञा दिली, जा त्या द्रौपदीचे केस धरून ओढून तिला इकडं घेऊन ये. आणि एवढी सगळी घटना घडत असताना हे 5 पांडव तिथं उपस्थित असताना, अत्यंत शूरवीर असताना, षंढ माणसासारखे खाली माना घालून बसले होते. आपल्या पत्नीला दुःशासन केसाला धरून ओढून आणतोय हे पाहत बसले. इतके ते हतबल झाले. आणि एवढंच काय,
त्या सभेमध्ये भीष्माचार्य होते, कृपाचार्य होते, द्रोणाचार्य होते. हे सगळे नावाचेच आचार्य. कारण एकानेही हिम्मत केली नाही की दुर्योधना तू चुकतोयस, हे तुझ्या हातून अयोग्य वर्तन घडतंय, हे सांगण्याची हिम्मत कुणामध्ये झाली नाही. कारण ते सारे जण दुर्योधनाचं अन्न खाऊन मिंधे झाले होते. त्यामुळे ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी, अशा पद्धतीने ते दुर्योधनाचंच गुणगान करण्यामध्ये व्यस्त असत. द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग घडला. हे 3 आचार्य तिथं होते आणि स्वतः दुर्योधनाचा बाप आंधळा धृतराष्ट्रही तिथे होता. परंतु त्याला देखील आपल्या मुलाला थांबवावं असं वाटलं नाही. आणि यातूनच महाभारत युद्धाची बीज पेरली गेली. दुर्योधनाबद्दलचा द्वेष वाढत गेला. पांडवांबद्दलचा द्वेष दुर्योधनाच्या मनामध्ये वाढत गेला. त्याचा अहंकार वाढत गेला. त्याचं वैर वाढत गेलं. त्याचा द्वेष वाढत गेला. आणि तरी देखील हे युद्ध होऊ नये म्हणून भगवान श्रीकृष्णांनी बाबा रे दुर्योधना 5 गावं दे फक्त असा प्रस्ताव मांडून सुद्धा अहंकारी असणाऱ्या दुर्योधनाने त्यालाही नकार दिला. आणि 5 काय 1ही गाव देणार नाही. इतकंच काय तर सुईच्या टोकावर मावेल इतकी सुद्धा जमीन मी या पांडवांना देणार नाही, असं तो अहंकारी महामूर्ख दुर्योधन म्हणाला. आता इथे आणखीन एक गंमत बघा की भगवान गोपाल कृष्ण स्वतः परमेश्वराचा अवतार असणारा नव्हे परमेश्वरच, पण तो सुद्धा दुर्योधनाची बुद्धी पालटवू शकला नाही. दुर्योधनाच्या हातून सत्कर्म घडवू शकला नाही. दुर्योधनाला या महाभारत युद्धापासून परावृत्त करू शकला नाही. याच्यातून काय धडा घ्यायचा आपण की आपण सारेच जण आपल्याच पूर्वकर्माच्या फळांनी बांधले गेलेलो आहोत. आणि जसं कर्म आपल्या हातून घडलेलं असेल तशी फळं भगवंत देणारच आहे. आणि म्हणून प्रारब्ध, दैव, नशीब हे जे काही आपण म्हणतो, नियती, या सगळ्या गोष्टी एकाच अर्थाच्या आहेत. आणि ते म्हणजे आपल्या कर्माची फळं. प्रारब्ध म्हणजेही तेच, नशीब म्हणजेही तेच, दैव म्हणजेही तेच. पूर्वी केलेली आपलीच कर्म फळ देण्यासाठी जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये येतात आणि त्याचं चांगलं किंवा वाईट फळ आपल्याला भोगावं लागतं, त्यालाच प्रारब्ध म्हणतात. आणि हे प्रारब्ध भोगणं हेच आपल्या नशिबात असतं. आणि या भोगातून कुणाचीही सुटका होत नाही. प्रत्यक्ष रामाला सुद्धा 14 वर्ष वनवास सहन करावा लागला. पांडवांना देखील भगवान गोपालकृष्ण बरोबर असून सुद्धा 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास काढावा लागला. हे लक्षात घ्या तुम्ही. महाभारताचा अभ्यास करताना काय, किंवा रामायणाचा अभ्यास करताना काय, किंवा भगवद्गीतेचा अभ्यास करताना काय, किंवा ज्ञानेश्वरीचा अभ्यास करताना काय, आपल्याला जीवन कसं जगायचं हे कळलं पाहिजे. आपलं आयुष्य कसं आहे
घटना का घडतात, प्रारब्ध म्हणजे काय, नशीब म्हणजे काय, दैव म्हणजे काय, या सगळ्याच गोष्टी आपल्याला समजून घेतल्या पाहिजेत. अहो, नुसतं ओवी वाचून ज्ञानेश्वरीचं पारायण करायचं नाही आहे आपल्याला. 7 दिवसामध्ये आम्ही अख्खी ज्ञानेश्वरी संपवली, उपयोग काय त्याचा? अहो, एक शब्दाचा तरी अर्थ सांगता येतो का? मग ज्ञानेश्वरीची पारायण करून उपयोग काय? नुसते धाड 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 शब्द वाचले, डोक्यावरून गेले. आणि म्हणून नामदेव महाराज म्हणतात, नका करू पारायण, नका वाचू ज्ञानेश्वरी, एक तरी ओवी अनुभवावी. अहो, एका ओवीचा तरी अर्थ समजून घ्या आयुष्यभरात, खूप झालं. ओवी तर जाऊ द्या, मी तर म्हणतो ओवी पण नको, एक शब्द तरी समजून घ्या ज्ञानेश्वरीतला, खूप झालं. अहो, ज्ञानेश्वरी ज्या शब्दाने सुरू झालेली आहे नाही का, तो शब्दच समजायला आपल्याला कित्येक जन्म जातील. ओम नमोजी आद्या, हा ओम किती जन्म गेले तरी आपल्याला कळणार नाही आहे. अहो, हा एक ओम समजला तरी आपल्या आयुष्याचं सार्थक झालं म्हणीन मी. हे सगळं सांगताना माझ्या भावना दाटून आलेल्या आहेत. एक तरी ओवी अनुभवावी हे नामदेवांनी म्हटलेलं असलं तरी त्याच्या पुढं जाऊन मी असं म्हणेन, अहो, एक ओवी सोडून द्या, एक शब्दही सोडून द्या, ओम हे एक अक्षर समजून घ्या. हो, हे एक अक्षर समजायला सुद्धा आपल्याला कित्येक जन्म घालवावे लागतील. ओम नमोजी आद्या, वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. अरे, केवढा मोठा सुंदर प्रारंभ केलाय ज्ञानेश्वरीचा. ज्या ओंकारातून या संपूर्ण विश्वाची निर्मिती झालेली आहे, ज्या ओंकारामध्ये हे 3 गुण सामावलेले आहेत, जे ओंकारातून हे विश्व निर्माण होतं, विश्वाचं पालनपोषण होतं आणि विश्वाचा संहार होतो, अशा या 3ही शक्तींनी युक्त अशी ही ओंकार रूपी शक्ती, ज्याला त्यांनी गणेश म्हटलेलं आहे. अरे, हा एक ओम कळून घेतला तरी आपलं सार्थक झालं म्हणतो मी आयुष्याचं. म्हणून माझा हा प्रयत्न आहे की मी अत्यंत बारकावे, अत्यंत प्रत्येक शब्दाचा अर्थ, प्रत्येक शब्दाच्या मागच्या भावना, प्रत्येक शब्दाच्या मागची कथा, हे सगळं मी तुम्हाला का समजावून सांगतोय, तर आपल्याला त्या सगळ्या गोष्टी माहीत असल्या पाहिजे, तर ज्ञानेश्वरीचा अर्थ कळेल, तर भगवद्गीता समजेल. अर्जुन व्हावं हे म्हणणं ठीक आहे, पण अर्जुन व्हायचं म्हणजे नेमकं काय करायचं ते कळलं पाहिजे ना. आणि म्हणून नेमकं काय व्हावं हे सांगण्यासाठी हा पहिला अध्याय आहे. आणि तसंही प्रत्येक गोष्टीला जसा पाया असतो, पाया भक्कम असेल तर वरची इमारत भक्कम होते, तसा हा पहिला अध्याय हा गीतेचा पाया आहे. हा पाया जर आपला भक्कम झाला नाही, यामागचं कथानक जर आपल्याला माहीत नसेल, यामागचं रहस्य आपल्याला माहीत नसेल, तर गीता समजणारच नाही. मुळामध्ये अर्जुन कोण होता, दुर्योधन कोण होता, त्यांची वृत्ती कशी होती, त्यांची मनं कशी होती, त्यांचे गुण कसे होते, त्यांचे अवगुण काय होते, त्यांचं सामर्थ्य काय होतं, या सगळ्या गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे. आणि आणखीन एक लक्षात ठेवा, आपण ज्ञानेश्वरीचा अभ्यास करतोय, महाभारत सांगायचा माझा हेतू नाही आहे, किंवा महाभारताच्या कथा सांगून तुमचं मन रमवावं किंवा तुम्हाला आनंद वाटेल, गंमत वाटेल म्हणून एक एक गमतीशीर कथा मी सांगतोय, असा भाग नाही आहे.
तर इथे दुर्योधनाचं वर्णन आलेलं आहे, अर्जुनाचं वर्णन आलेलं आहे, भीष्माचं वर्णन आलेलं आहे, कर्णाचं वर्णन आलेलं आहे. ही सगळी मंडळी कोण होती, कशी होती, हे कळलं तर पाहिजे ना आपल्याला. आणि म्हणून मी थोडं त्या त्या प्रसंगाने महाभारताच्या पण कथा आपल्याला सांगतो आहे. कारण तुम्हाला त्या पार्श्वभूमी कळावी. ही सगळी पात्र जी व्यासांनी निर्माण केलेली आहेत आणि महाभारत लिहिलेलं आहे, त्या व्यासांचा हे लिहिण्यामागचा उद्देश काय होता. महाभारतात नाही ते जगात कुठेही नाही असं जे म्हटलं जातं, म्हणून व्यासोच्छिष्ट जगत सर्वम याचा अर्थ कळला पाहिजे ना आपल्याला. आणि भगवद्गीता ही व्यासांनीच लिहिलेली आहे महाभारतामध्ये, आणि म्हणून ती जगाला कळली. अन्यथा भगवद्गीता आपल्यापर्यंत आलीच नसती. म्हणजे भगवद्गीतामध्ये सुद्धा व्यासांचाच भूमिका आहे, व्यासांचाच रोल आहे. आणि व्यासांनी हे सगळं का निर्माण केलं, हे मानवी चित्रण का केलं, जगावं कसं, जीवन कसं असतं हे समजून घेण्यासाठी महाभारत आहे. काय करू नये आणि काय करावं याचा विवेक शिकण्यासाठी महाभारत आहे. आणि म्हणून या सगळ्या पात्रांची रचना त्यांनी केलेली आहे. आणि ही सगळी पात्र आपल्या मनामध्ये असतात. आपणच कधी दुर्योधन असतो, आपणच कधीतरी अर्जुन असतो, आपणच कधी भीष्माचार्य असतो, आपणच कधी आंधळा धृतराष्ट्र असतो. त्या त्या प्रसंगात कसं वागावं याचं ज्ञान आपल्याला ज्ञानेश्वरी देते. गोपाल कृष्ण भगवान की जय.